सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 15 मध्ये आज आपण समास 10 सिद्धांत निरूपण याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. श्री समर्थांच्या सारख्या ज्ञानी भक्तांचे असे एक मोठे वैशिष्ट्य असते की ते मोठे उपासक असतात आणि कधीकधी प्रसंगी उपासनेचे महत्त्वही ते आपल्या सर्वांना पटवून देतात, परंतु लगेच उपासनेची मर्यादासुद्धा प्रतिपादित केल्याशिवाय राहत नाही. समर्थ उपासक आहेत. मग या उपासनेला काही मर्यादा आहेत. मग कोणत्या मर्यादा आहेत ते पण त्यांनी प्रतिपादित केलेलं आहे, सांगितलेलं आहे. या समासात आपल्याला सगळ्या अद्वैताचा अनुभव वर्णन केल्याचे आढळते. समासाचं नाव विसरायचं नाही. समासाचं नाव आहे सिद्धांत निरूपण. जो सिद्धांत आहे त्याचं विवेचन करणार आहेत, निरूपण करणार आहेत. सगळ्या अद्वैताचा अनुभव या समासातून समर्थांनी वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की विवेकाने चंचल मागे टाकून निश्चलाची धारणा करावी. चंचल आणि निश्चल आपण थोडक्यात सोपा अर्थ पाहू. चंचल म्हणजे माया आणि निश्चल म्हणजे परब्रह्म. म्हणून विवेकाने चंचल मागे टाकून, मायेला मागे टाकून, मायेचं निरसन करून निश्चलाची परब्रह्माची धारणा धरावी. म्हणजे साधकाला, उपासकाला आपल्या आतमध्ये आपोआप सगळे काही कळते. त्याच्या वृत्तीचे शोधन होत जाते आणि अखेर वृत्तीची निवृत्ती बनते. प्रथम अज्ञान जाऊन ज्ञान येते, मग त्या ज्ञानाचे विज्ञान बनते. ते निरंजनाची भेटी घडते. निरंजनाची म्हणजे परब्रह्म, परतत्वाची. आपण पाहिलं मागच्या भागात निरांजन वेगळा आहे आणि निरंजन वेगळा आहे. इथे म्हटलेलं आहे निरंजनाची भेटी घडते. परतत्वाची, परब्रह्माची आणि साधकाची भेट घडते. अंतरात्म्याचा शोध करता करता चंचल निश्चल बनते आणि वृत्तीशून्य अवस्था येते. चंचल निश्चल बनते म्हणजे काय? मायाच परब्रह्मात विलीन होते, कारण ती भगवंतानेच निर्माण केलेली आहे. आणि मग त्यानंतर वृत्तीशून्य अवस्था येते. आपल्यामध्ये कोणती वृत्ती शिल्लक राहत नाही. म्हणजेच मनाचे उन्मन होते आणि त्या ठिकाणी देवभक्त पण सुद्धा उरत नाही. मनाचे उन्मन झाल्यानंतर देवभक्तपणासुद्धा उरत नाही. चंचलात राहणारा साधक चंचल हाताशी धरूनच साधन करतो. म्हणून चंचलाच्या चक्रातून बाहेर पडणे त्याला दुरापास्त होते. हे वर्णन आपलं केलेलं आहे. आपण सर्व चंचलाच्या म्हणजे मायेच्या चक्रात अडकलेले आहोत आणि त्यावेळेला आपण साधना करतो चंचलाला हाताला धरून, आणि म्हणून आपल्याला मायेच्या चक्रातून बाहेर पडणे दुरापास्त होते. मग अशा वेळी श्री गुरु त्याच्यावर शक्तिपात करून चंचलाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची सोय करून देतात. शक्तिपातचा आता लोक घेतो आपण, तसा नाही आहे. श्री गुरु त्याच्यावर कृपा करतात, शक्ती देतात त्याला आणि चंचलाच्या प्रवाहातून बाहेर पडण्याची त्याची सोय करून देतात. काम, क्रोध, लोभ वगैरे 6 विकारांचा त्याग करून जो आत्मानात्म विचारात राहतो तो संन्यासी समजावा. संन्यासाची एकदम सोपी व्याख्या केली स्वामीजींनी. काम, क्रोध, लोभ वगैरे 6 विकारांचा जो त्याग करून आत्मानात्म विचारात सतत राहतो त्याला संन्यासी समजावे.
आतापर्यंत असे पुष्कळ विचारी पुरुष निस्संग होऊन ज्ञानी बनले. म्हणून साधकाने शाश्वताचा शोध करावा. तो करताना शब्द, कल्पना, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे जावे. तेथे निरंजनाची गाठ पडून तो साधक ज्ञानी बनतो, निर्विकार बनतो. कारण का ते परब्रह्म, ते निरंजन तत्व कसं आहे, निर्विकार आहे. आणि त्यामुळे साधकसुद्धा निर्विकार होतो. त्याच्या वासनांचे बीज जळून जाते आणि त्याचा देह प्रारब्धाने चालतो. दृश्य नाहीसे होत नाही, दृश्य जगत नाहीसे होत नाही, पण त्याचे मिथ्यापण, दृश्याचे मिथ्यापण तेवढे साधकाला निश्चयाने कळते. ज्ञानी माणसाने जगामध्ये भक्तीचा प्रसार करून उपासनेचे ऋण फेडावे. समर्थ पुढे सांगतात, आकाश सर्वव्यापी आहे आणि निश्चल आहे. त्याच्या साऱ्या घटना होतात आणि जातात. होणाऱ्या व जाणाऱ्या घटना घडतात, त्या कायम टिकत नाहीत. निश्चलामध्ये चंचलाचे अनेक प्रकार असेच होतात आणि जातात. निश्चलामध्ये चंचलाचे असे प्रकार होतच असतात, जात असतात, ते कायम टिकत नाही. अगदी दाट अंधार पडल्यानंतर आकाश काळे झाले असे वाटते. उष्णता भडकली तर तेच आकाश अगदी वाळले म्हणजे सुकून गेले आहे असे वाटते. सूर्याच्या किरणांनी तेच आकाश पिवळे झाले असे वाटते. अगदी कडक थंडी पडते, अगदी कडक थंडी पडते तेव्हा तेच आकाश थंड झाले आहे असे वाटते. अशा रीतीने जे जे काही वाटते ते ते आकाशात झाले आणि गेले, पण ते आकाशाप्रमाणे कायम टिकते असे कधीच होत नाही. आकाश मात्र कायम टिकते. शुद्ध जाणीव ही सर्वोत्तम वस्तू आहे. शुद्ध जाणीवेला ओळखून जर स्वस्तपणे पाहिले तर असे लक्षात येईल की आकाशाचा भास होत नाही. इतर गोष्टींचा आपल्याला भास होतो, या दृश्य जगाचा भास होतो खरं म्हणजे, कारण ते मिथ्या आहे. आकाशाचा भास होत नाही, कारण जो भास होतो तो मिथ्या असतो. पाणी व्यापक बनते, वायू व्यापक बनतो, आत्मा अतिशय व्यापक बनतो. एकूण एक तत्व अंतर्यामी व्यापकपणे अनुभवाला येते. मग जे चळते आणि जे चळत नाही ते सगळे आपल्या अंतर्यामी व्यापकपणे कळते. जे चळते आणि चळत नाही, चळते म्हणजे अस्थिर असते आणि चळत नाही म्हणजे स्थिर असते, ते सर्व काही आपल्या अंतर्यामी अंतरंगामध्ये आपल्याला व्यापकपणे कळते. मनन चिंतनाने मनुष्याला अंतर्यामी सर्व काही स्पष्ट होते. मनन चिंतनाचं महत्त्व सांगतात. निरंतर चिंतन करता करता माणूस अखेर निवृत्ती पदाला पोचतो. तेथे स्वरूपाची, स्वस्वरूपाची अखंड भेट होते आणि एकदा का भेट झाली की मग कधीही ताटातूट होत नाही. ते ज्ञानाचे विज्ञान होते आणि मनाचे उन्मन होते. सर्व तत्वांचे निरसन झाल्याने विवेकाने परब्रह्माशी अनन्यपणा घडून येतो. उपासना करून अंतरात्म्याचा शोध घेता घेता सारे अशाश्वत मुळी शाश्वत रूप बनते. उपासना करून आपण अंतरात्म्याचा शोध घेता घेता काय घडून येतं, जे काही अशाश्वत आहे, अस्थिर आहे, कायम टिकणारं नाही आहे, ते शाश्वत बनते म्हणजे स्थिर बनते, अविनाशी बनते. उपासक आणि उपास्य हा भेद त्या ठिकाणी मावळतो. अज्ञान जाऊन ज्ञान येते आणि केवळ वृत्तीशून्य अवस्था उरते. चंचलाच्या अंमलाखालून सोडवणे, चंचलाच्या अंमलाखालून सोडवणे हे खरे शक्तिपाताचे लक्षण होय.
अंतरात्म्याचा शोध करायला निघालेल्या माणसाला असा अनुभव येतो की जे चंचल आहे ते निश्चल बनते आणि त्या ठिकाणी देव आणि भक्त यांचे निराळेपण संपून जाते व दोघेही एकजीव होऊन जातात. असा अनुभव कोणाला येतो? जो अंतरात्म्याचा शोध घ्यायला निघालेला आहे त्याला असा अनुभव येतो. ती स्थिती अशी आहे, समोर सांगतात, ती स्थिती अशी आहे की तिच्यामध्ये अज्ञान आणि त्याचे भ्रम सर्व काही नाश पावतात. त्याचप्रमाणे ज्ञान आणि त्याचे परिणाम, ज्ञानाचे पण परिणाम होतात, ते सर्व परिणाम शांत होतात आणि अखेर वृत्तीशून्य होते व केवलपणा उरतो. आजपर्यंत जीव चंचलाच्या मायेच्या भोवऱ्यामध्ये गिरक्या खात होता. त्या भोवऱ्यातून बाहेर खेचणे हे शक्तिपाताचे प्रधान लक्षण आहे, मुख्य लक्षण आहे. चंचलाच्या चक्रातून बाहेर पडलेला जीव परमात्म स्वरूपच बनतो आणि त्या निवांत निर्विकारी स्वरूपामध्ये निवांतपणे स्थिर होतो. श्री सद्गुरू म्हणजे अध्यात्म शक्तीचे प्रचंड भांडार होय. आपले जे कोणी सद्गुरू असतील ते अध्यात्म शक्तीचे प्रचंड भांडार आहेत. श्री सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्ती अखंड निर्माण करणारे यंत्र आहेत. त्या शक्तीचा उपयोग करून साधक आपले अंतःकरण अंतरात्म्यापाशी स्थिर करू शकतो. सद्गुरूरूपी शक्ती देणाऱ्याकडून, प्रचंड शक्ती भांडार असलेल्याकडून आपण त्याचा उपयोग करून आपले अंतःकरण अंतरात्म्यापाशी स्थिर करू शकतो. श्री सद्गुरू माऊली आपली शक्ती देण्यासाठी केव्हाही तयार असतात, परंतु घेणारा शिष्य त्यासाठी तत्पर असावा लागतो. दर्शन, स्पर्शन, भाषण, स्मरण, संकल्प, आज्ञा, स्वप्न वगैरे शक्ती प्रदान करण्याचे अनेक मार्ग आहेत. कोणत्या साधकाला वरीलपैकी कोणता मार्ग योजावा याचे अचूक ज्ञान सद्गुरूंनाच असते. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी, त्याचप्रमाणे परमात्मा स्वरूपामध्ये विलीन झालेला संत साधकाच्या अंतरात्म्याला चेतवतो, म्हणजे जागा करतो. संतांनी दिलेले भगवंताचे नाम हेच कार्य करते. संतांनी शक्तिपात केल्यानंतर तिची जोपासना करून ती वाढवणे हे साधकाचे काम असते. समर्थ म्हणतात, येथे एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनी ध्यानात ठेवावी की शक्ती देणाऱ्यांची फारशी वाण उणीव कमी नसते. शक्ती प्रदान करणारे बरेच आहेत. ती शक्ती घेण्याची शक्ती आणि ती शक्ती मिळाल्यानंतर सांभाळणाऱ्याचीच वाण असते. प्रथम कमी कशाची आहे? शक्ती घेण्याची कमी आहे आणि ती शक्ती मिळाल्या वेळेस शक्ती तर ती सांभाळण्याची वाण असते म्हणजे कमी असते. जोपर्यंत चंचल असते तोपर्यंत या बदलणाऱ्या दृश्याचा भ्रम राहणार. ते चंचल आटल्यानंतर मन भ्रम विरहित होऊन जाते. मनामध्ये भ्रमच शिल्लक राहत नाही. पण चंचल आणि निश्चल दोन्ही कधीच एकरूप होत नाहीत. खरे विचारवंत पुरुष महावाक्याचा विचार करून निस्संग म्हणतात. परब्रह्म परमात्मा अंतःकरणात ठसल्यानंतर माया विलीन होते. अद्वैतानुभवाची अवस्था मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सर्वांच्या कक्षेपलीकडे असते. एकदा का आपल्याला अद्वैताचा अनुभव आला किंवा या गोष्टी त्या ठिकाणी राहत नाहीत, मन, बुद्धी, शब्द, कल्पना या सर्वांच्या पलीकडे ती अद्वैताची अनुभवाची अवस्था आहे. जो संन्यासी आहे त्यालाच महावाक्यांचा विचार करण्याचा अधिकार आहे. ईश्वरी कृपा ज्याच्यावर असते असा भाग्यवान पुरुष देखील महावाक्यांचा विचार करू शकतो.
मनातील 6ही विकार जो सोडतो तोच खरा संन्यासी होय. खरे विचारवंत पुरुष सगळे संन्यासीच समजावे. आपण जेवढी साधना करावी तेवढी आपल्या उपयोगाला खात्रीने येते यात शंकाच नाही. म्हणून आपण साधना अखंड केली पाहिजे, मध्ये खंड पडू दिला नाही पाहिजे. कारण आपण जेवढी साधना करू तेवढी ती आपल्या उपयोगाला येणार, निश्चित येणार, यात काही शंकाच नाही. कारण का, एकदा जगाचा मालक प्रसन्न झाल्यानंतर मग उगीच कोणी कल्पना करीत बसत नाही. असो, जे विचारवंत आहेत त्यांनाच हा विचार समजतो. ज्या ज्या विचारवंतांना ही गोष्ट कळली ते सगळे निसंगत बनले. त्यांचा या प्रपंचाचा, संसाराचा संग तुटला. ते गलिताभिमान झाले. त्यांचा अभिमान गळून गेला. ते गलिताभिमानी झाले. जे देहबुद्धीचे उरले, अन्य जे कोणी देहबुद्धीचे उरले ते देहाभिमानाला चिकटून बसले. मी देह आहे असे समजल्याने त्याला ते चिकटून बसले, देहाभिमानाला सांभाळून राहिले. जेथे लक्ष पोचत नाही तेथे अलक्ष ब्रह्म मनाला व्यापून राहिल्यानंतर मायारूप पूर्वपक्ष नाहीसा होतो. वासनेच्या अनुरोधाने असणारा आणि अंतर्यामी साक्षी रूपाने असणारा तो सुद्धा नाहीसा होतो. आकाश आणि पाताळ ही 2 नावे एका अवकाशाचीच आहेत. त्यामध्ये भेद उत्पन्न करणारा दृश्याचा पडदा गेला की केवळ एकच सलग अवकाश उरतो. आपला भेद आहे, आपल्यामध्ये भेद झालेला आहे. दृश्याच्या पडद्या असल्या कारणाने आपल्यामध्ये भेद निर्माण झालेला आहे. आकाश आणि पाताळ आपण वेगळे मानतो, पण ते तसं नाही आहे. मुळात सारा अवकाश एकच आहे, अखंड आहे. उपाधीकडे पाहून मन त्यात खंड पडते. मनामुळे आणि उपाधीमुळे आपल्याला वेगळे वाटतात. ती उपाधी नाहीशी झाल्यानंतर तेथे शब्दाचा व्यवहारच राहत नाही, सहनच होत नाही. परमात्मा आकाशाचा अखंड आणि निराभास आहे. परमात्म्याबद्दल देखील कोणत्याही प्रकारचा भास होत नाही, कारण तो निराभास आहे. तो शब्दांच्या आणि कल्पनेच्या पलीकडे आहे. मन आणि बुद्धी यांना अगोचर म्हणजे न दिसणार आहे. आपल्या अंतर्यामी अंतरंगामध्ये वारंवार विचार करून हे आपण समजून घ्यावे. सतत चिंतन करीत गेल्यास या गोष्टी आपल्याला कळू लागतात. पण आपल्याला जेवढे कळले तेवढे व्यर्थ आहे असे अनुभवाला येते. मला कळले आहे असे वाटते. जोपर्यंत मला कळले आहे असे वाटते तोपर्यंत ते खरे कळलेलेच नसते. हा विषयच मुळात अवघड आहे. समर्थ म्हणतात, हा विषयच मुळात अवघड आहे. तो कसा सांगावा व कोणत्या प्रकारे मांडावा तेच समजत नाही. जो शाश्वत शोधित जातो, ब्रह्माला शोधित जातो, ब्रह्मतत्वाचा शोध घेतो, तो निर्विकारी एकरस होऊन ज्ञानी बनतो. आणि मग त्याचा देह प्रारब्धाने चालतो. त्याच्या वासना जळून जातात. तरी पण त्या ज्ञानी पुरुषाने जगामध्ये भक्तीची वाढ करावी, भक्तीचा प्रसार करावा. स्वानुभवाचा प्रकार हा असा आहे. समर्थांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. महावाक्यातील शब्दांचा जो अर्थ तो वाच्यांश नीट शोधून पाहिला तर मी ब्रह्म आहे असा त्याचा अर्थ कळला. अहम ब्रह्मास्मी महावाक्य आहे आणि त्याचा अर्थ सांगितला आता. अहम म्हणजे मी, ब्रह्म म्हणजे ब्रह्म, असं म्हणजे आहे. त्याचे सतत मनन चिंतन केल्याने अनुसंधान लागते. मी ब्रह्म आहे
याचं आपण सतत मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. मग आपल्याला अनुसंधान लागते. मन एकसारखे स्वस्वरूपात रमू लागले. हा लक्ष्याचा अंश झाला. लक्ष्य म्हणजे ध्येय. लक्ष्य म्हणजे ध्येय असा अर्थ आहे. जे स्वस्वरूप तेथे स्थिर होणे म्हणजे लक्ष्यांश साधणे होय. त्यानंतर ध्यान करणारे मनसुद्धा नाहीसे होऊन वृत्तीशून्यता आली म्हणजे लक्ष्यांश स्वस्वरूप परब्रह्मस्वरूपात लीन झाले. अनुभव घेणारा, बोलणारा, सांगणारा, पाहणारा, साक्षी सर्वच लय पावल्यावर, सर्वाचा नाश झाल्यावर पुढे बोलण्याचे शिल्लक उरतच नाही. जो शाश्वताचा परब्रह्माचा शोध करीत गेला तोच यथार्थ ब्रह्मज्ञानी झाला. कारण तो ब्रह्माचा शोध घेतो आहे आणि तो यथार्थ म्हणजे खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञानी झाला. विकाररूपी चंचल मागे टाकून तो निर्विकार ब्रह्माशी तदाकार होतो. अज्ञानाच्या अवस्थेत हे दृश्यरूप वाईट स्वप्न त्याने थोड्याफार प्रमाणात पाहिले. ज्यावेळेला त्या ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी अज्ञान होतं त्यावेळेला त्याने हे दृश्यरूप वाईट स्वप्न, समर्थांनी या दृश्याला आपल्याला पडलेलं वाईट स्वप्न म्हटलेलं आहे. तर त्या ज्ञानीपुरुषाने अज्ञानाच्या अवस्थेमध्ये हे दृश्यरूप वाईट स्वप्न पाहिले, थोड्याफार प्रमाणात पाहिले. पण ब्रह्मज्ञानरूपी जागृती आल्यानंतर ते सारे खोटे होते असा त्याला अनुभव आला आणि पुन्हा जरी आठवले तरी ते खोटे होते अशी त्याची खात्री झालेली असते. ज्ञान झाल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा देह प्रारब्धानुसार चालतो. तो राहील अथवा जाईल. तो ज्ञानीपुरुष राहील किंवा जाईल, पण त्याच्या अंतःकरणात ब्रह्मविचार अत्यंत स्थिर असतो. बीज जर अग्नीमध्ये भाजले तर ते वाढत नाही. त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुषाच्या वासनेचे बीजच जळून गेल्याने त्याला कोणतीच वासना राहत नाही. म्हणून स्वामीजी सांगतात, साधकाने आत्मानात्म विचार करून सर्वप्रथम आपली बुद्धी निश्चल करावी, स्थिर करावी. निश्चल बुद्धी तेच ब्रह्मज्ञान सिद्ध होते. निश्चल बुद्धीनेच आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होते. पूर्वी होऊन गेलेल्या थोर संतांची बुद्धी अशा रीतीने निश्चल ब्रह्मात विलीन झाली असे आढळते. म्हणून जो निश्चलाचे ध्यान करतो तो निश्चल बनतो. जो चंचलाचे ध्यान करतो तो चंचल बनतो आणि जो दृश्याचे ध्यान करतो तो दृश्य बनतो. जो परब्रह्मापर्यंत जातो त्याला चंचल आणि दृश्य काहीच करू शकत नाही. जो खरा अंतर्निष्ठ आहे, जो खरा अंतर्निष्ठ आहे त्याला चंचल आणि दृश्य जादूप्रमाणे खोटे वाटते. हे सारे दृश्य मिथ्या आहे असे प्रथम कळते. मग सतत चिंतनाने ते मनामध्ये अगदी घट्टपणे स्थिर होऊन जाते. सारे दृश्य मिथ्या आहे हे त्याच्या मनामध्ये अगदी घट्टपणे स्थिर होऊन जाते. अशा रीतीने दृश्याचे मिथ्यापण, दृश्य जगताचे मिथ्यापण अंतरंगात स्थिर झाले की एकाएकी भय समूळ नाश पावते. सर्वात मोठं भय जर मनुष्याला कोणतं असेल तर ते मृत्यूचं भय आहे. आणि समर्थ म्हणतात की ज्या वेळेला दृश्याचे मिथ्यापण अंतरी स्थिर होते की मग त्यावेळेला आपले भय समूळ नाश पावते. ज्या उपासनेने साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतो त्याचे ऋण फेडणे अवश्य आहे. जगात भक्तीचा प्रसार करून ज्ञानी माणसाने
ते ऋण फेडावे. अंतर्यामी विवेक करून, अंतरंगात विवेक करून सगळे काही बरोबर समजलेले असावे. वास्तविक मनुष्य ब्रह्मज्ञानी झाला म्हणजे त्याला कोणताही विधी आणि निषेध उरतच नाही, कारण तो संपूर्णपणे स्वतंत्र असतो, असे झाडून सर्व शास्त्र सांगतात. सर्व शास्त्र काय सांगतात की असा जो पुरुष आहे, ज्ञानी पुरुष आहे, ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, त्याला कोणताही विधी नाही किंवा निषेध नाही, तो पूर्णपणे स्वतंत्र आहे. असे असून सुद्धा समर्थ माऊली सांगतात की ज्ञानी पुरुषाने उपासनेच्या उपकाराची फेड करावी. हा एक प्रकार विधीच झाला आणि हेच तर मराठी संतांचे मोठे वैशिष्ट्य आहे. अगदी मोठ्यातला मोठा ब्रह्मज्ञानी जरी झाला तरी त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग व्हायला पाहिजे, असे समर्थ हट्टाने प्रतिपादित करतात. या बाबतीत इतर संत जे आहेत ते गुळमुळीतपणे सांगतील तर समर्थ अगदी हडसून खडसून सांगतात आणि त्यांच्या वाङ्मयात त्यांच्या या दृष्टिकोनाचा आपल्याला वारंवार प्रत्यय येतो, म्हणजेच आपल्याला अनुभव येतो. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील आत्मदशक नावाच्या 15व्या दशकातील सिद्धांत निरूपण नावाचा 10वा समास आणि हा 15वा दशक पूर्ण झाला. आपण आज या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.